श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं नवीन आणि सुंदर या व्हिडिओमध्ये. तर आज बुधवार आहे, बलिप्रतिपदा तिथी आहे, त्यासोबतच पाडवा सुद्धा आहे. तर पाडव्याच्या आणि बलिप्रतिपदेच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पाडवा हा जो सण आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक अर्धा मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपण नवीन वाहन, घर किंवा सोने, चांदी यासारख्या ज्या वस्तू आहेत तर ते खरेदी करण्यासाठी आजचा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यासोबतच या दिवशी बळीराजाचं पूजन केलं जातं. तर बघा, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे की एका ब्राह्मणानं बळीराजाला 3 पग जमीन मागितली होती आणि त्या ब्राह्मणानं 2 पावलामध्येच बळीराजाचं संपूर्ण राज्य हे माखून घेतलं होतं आणि 3रा पाय कुठं ठेवू म्हणून विचारल्यानंतरनं बळीराजानं स्वतःचं मस्तक जे आहे तर ते पुढं केलं होतं आणि नंतरनं 3रा पाऊल त्याच्या मस्तकावरती ठेवून बळीराजाला हे पाताळामध्ये पाठवलं होतं. म्हणून आजचा जो दिवस आहे तर तो बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाचं पूजन हे केलं जातं. तर तो खूप दानशूर असा राजा होता आणि म्हणून त्याला स्मरून हा बलिप्रतिपदा सण हा जो आहे तर तो साजरा केला जातो. आणि त्यासोबतच आजच्या दिवशी बघा, अशी पण आख्यायिका प्रसिद्ध आहे की माता लक्ष्मीनं आपल्या पतीचं औक्षण केलं होतं, म्हणजे भगवान विष्णूचं औक्षण केलं होतं आणि भगवान विष्णूंनी ओवाळणी स्वरूप माता लक्ष्मीला वस्तू दिली होती आणि म्हणूनच त्या दिवसापासून आपल्या पतीचं औक्षण करण्याची जी पद्धत आहे तर ती आपल्याकडे चालत आलेली आहे असं मानलं जातं. आणि म्हणूनच अशा या शुभ दिवशी आपल्याला आपल्या पतीवरून अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. यामुळं आपल्या पतीला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि आपल्या पतीची खूप भरभरून अशी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. आता पतीचं औक्षण कसं करावं, कधी करावं, त्यासाठी 3 शुभ मुहूर्त आहेत. तर त्या 3 शुभ मुहूर्तामध्येच आज तुम्हाला तुमच्या पतीचं औक्षण करायचं आहे. आता बघा, औक्षण करताना आपल्याला ही वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर ती कोणती वस्तू असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला याविषयीची जी संपूर्ण माहिती आहे तर ती मिळून जाईल. तर आज बुधवारी पाडवा असल्यामुळं आपल्याला बघा, हे जी औक्षण आहे तर ते करायचं आहे. सकाळी उठणं लावून स्वच्छ अंघोळ तर आपण घातलेलीच असेल. त्यानंतरनं बघा, आपली देवपूजा करून घ्यायची आहे सर्व झाल्यानंतरनं. तर बघा, हा जो उपाय आहे किंवा हे जे औक्षण करण्याची वेळ आहे तर ती सूर्योदयापासून सकाळी 9:30 वाजेपर्यंत असणार आहे. एकतर या वेळेमध्ये आपल्याला आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे किंवा नंतरनं 10 ते 11:30 या वेळेमध्ये तुम्हाला औक्षण करायचं आहे किंवा मग या दोन्ही वेळेमध्ये जमलं नाही तर 4:10 ते 6:09 म्हणजे या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या पतीचं औक्षण करायचं आहे. औक्षण करण्यासाठी बघा, ताटामध्ये तुम्हाला खडीसाखर, 1 सुपारी, सोन्याची एखादी वस्तू, दिवा, हळदी कुंकू, अखंड अक्षदा आणि खडीसाखर अशा पद्धतीनं मांडून तुम्हाला हे ताट तयार करून घ्यायचं आहे. आपल्या पतीला आपल्या समोर बसवायचं आहे. आता बघा, समोर बसवल्यानंतरनं उजवा हात आपल्या पतीच्या छातीवरती ठेवायला लावायचा आहे आणि डावा हात हा आपल्या पतीच्या मस्तकावरती ठेवायला लावायचा आहे. असं तुम्हाला तुमच्या पतीला तुमच्या समोर बसवायचं आहे आणि आपल्याला आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण दरवेळेस औक्षण करतो, औक्षणाची पद्धत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर तशा पद्धतीनं तुम्हाला औक्षण करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला गंध लावायचा आहे. त्या गंधावरती तुम्हाला अखंड तांदूळ लावायचे आहे, म्हणजे अक्षदा लावायच्या आहेत. अक्षदा लावल्यानंतरनं बघा, आता आपल्याला गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ घेऊन जे मुटके तयार केलेले आहेत बघा, तर ते मुटके घ्यायचे आहेत आणि पतीवरून ओवाळून आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत. त्यानंतरनं आपल्याला सुपारीनं ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला बघा, अक्षदा टाकायच्या आहेत, आरती ओवाळून घ्यायची आहे, खडीसाखर तुम्हाला द्यायची आहे.
तर जी सुपारी आहे तर ती हीच वस्तू आहे जी आपल्याला आपल्या पतीवरून ओवाळून टाकायची आहे. तर सुपारी ही प्रत्येक शुभ कामामध्ये वापरली जाते. तर आता ही सुपारी घेताना तुम्हाला ती कोणत्याही पूजेमध्ये सुरुवातीला वापरलेली नसावी, अशी एकदम नवीन करकरीत सुपारी तुम्हाला यासाठी घ्यायची आहे. आणि नंतर ना आपल्या पतीला आपल्या समोर बसवून आपल्या पतीची प्रगती होऊ देत असं आपल्या मनामध्ये म्हणत ही जी सुपारी आहे तर ती आपल्या पतीवरून ओवाळून घ्यायची आहे. आणि ओवाळून घेतल्यानंतर ना त्या ताटामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे. तर बघा, हा जो पाडवा असतो तर तो पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा वाढवणारा हा जो सण आहे तर तो आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येक महिलेनं, स्त्रीनं आपल्या पतीचं आवर्जून औक्षण करायचं आहे. इतर वेळी औक्षण नाही केलं तरीही चालतं, पण या दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पतीचं औक्षण करायचं असतं. अशा पद्धतीनं जर आपण आपल्या पतीचं औक्षण केलं तर आपल्या पतीची प्रगती होत असते, आपल्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं. म्हणून आपल्याला हे जे औक्षण आहे तर ते मी सांगितलेल्या 3 शुभ मुहूर्तावरती आपल्याला करायचं आहे. आणि या 3 शुभ मुहूर्तावरती जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केलं तरीही चालेल, कारण की आजचा दिवस हा पाडव्याचा दिवस आहे. आणि पाडवा म्हटलं की हा जो संपूर्ण दिवस असतो तर तो खूप शुभ मानला जातो. म्हणून तुम्ही या दिवशी आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे. आणि अशी एक सुपारी जी आहे तर ती आपल्या पतीवरून ओवाळून आपल्याला घ्यायची आहे. अशा पद्धतीनं हे जे औक्षण आहे तर ते तुम्हाला करायचं आहे. आणि या दिवशी आपल्याला बलिप्रतिपदेची जी पूजा आहे तर ती सुद्धा करून घ्यायची आहे. आजच्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करतो. त्यासोबतच आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या पहिल्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंचं देखील आपण या दिवशी पूजन करत असतो. आमच्या भागामध्ये या दिवशी शेतीच्या अवजारांची सुद्धा पूजा केली जाते, कारण की ते बळीराजाचं प्रतीक मानलं जातात. म्हणून या अवजारांची देखील पूजा या बलिप्रतिपदेच्या दिवशी केली जाते. पाडव्याच्या दिवशी आपण नवीन घर घेतो, नवीन घरामध्ये गृहप्रवेश करत असतो. या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी हा जो पाडवा आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे तुम्ही प्रत्येक शुभकार्य या दिवशी करू शकता. तर आजची सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.